आमचे जे बाकीचे टीम मेंबर्स आहेत म्हणजे गुरु, प्राप्ती, आनंद हे येत आहेत 1.5 मिनिटावर आहेत. तर मला म्हणाला मॅकडी, हे मॅकडीवालाच आहे ना? ॲक्च्युली मॅकडी सगळीकडेच आहे. स्वतः आम्ही त्यांना जरा घ्यायला बाहेर आलो आहे. हे आलेले आहेत. हाय थँक्स. किती क्यूट दिसते तू पण. आणि हे बघा मी आणि गुरुने मॅचिंग केलं. ओके आम्ही अर्धवट मॅचिंग केलंय. बट तुम लोग ने क्या कवर किया यार टाइम. जबरदस्त कमाल चालली गाडी. आनंद जी चलिए आइए, हम आपको लेने आए. आप हमें लेने आए. या आणि हे आमचे उरलेले टीम मेंबर्स बाबा अँड विक्रांत. तुझी कमी बाबांनी पूर्ण केली आहे. काय मगाशी त्याने एक जोक मारला मला आठवत. काहीतरी तिने मॅगी आणलं नाही. ओके आता त्याच्यावर चीज होतं तर मी म्हटलं की तुझ्या मॅगी आणण्याचं चीज झालं. दर्जा आता फ्रेश झाला. फ्रेश गाडीच्या इकडे माझं वॉलेट पडलं आणि तिने मला दिलं वॉलेट की गुरु वॉलेट. म्हटलं बरं झालं तू वॉलेट वेलेत दिलंस. मला जी इंडायजेशन. आपण गुरुची आठवण काढलेली ना, काय विचार करू. गुरु प्लीज आम्ही तेवढ्यासाठी थांबलोय. गुरुचं म्हणणं आहे की आम्हाला जे लोकेशन आहे ते जरा एंडला दिलंय. तर तो म्हणतोय की असं माहिती पडलं की आपणच फिशिंग करतोय. चांगलं वाटेल ना. बघू आता गुरु कॉन्ट्री किती घेशील त्यावर डिपेंड करतं आम्ही काय तो ऑर्डर करायचं. काय तुम्हाला एक टेन्शन. व्हिडिओ बंद ठेवू. एक गोष्ट काय कळली, तुम्ही एवढा व्हिडिओ म्हणजे मी उत्तर देणार. व्हिडिओ ऑन केला आणि रेकॉर्डिंग ऑन. इतक्या लवकर गेल्या वेळेस आम्ही फुटबॉल मध्ये होतो तेव्हा कोक पडलेला आणि मी म्हटलं त्याच्या आधी मी मॅनिफेस्ट केलं की प्राप्ती हे पडलं ना तर तुझ्यावर नाही गिरेगा विनी नाही. आनंद जी क्या हुआ. आणि आनंदने बिलं मागवलेली करतोय ना आपल्यासाठी. का असं करतेस तू. नाही अरे गेल्या वेळेस आम्हाला येस आता ह्याचे सगळे पैसे येतील. गेल्या वेळेस आम्हाला कोणी विचारलंही नव्हतं. मी काय करतोय सांग. मी काय करतोय सांग. पता नाही बोल. मी बिलातून बाहेर येतोय. मानसी, प्राप्ती, बाबांचं एक्सप्रेशन बघा. बाबा म्हणाले मी माझ्या छोट्या मुलावर गिव्हअप केलंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे सगळं युनिट याच्यावर बिलं फाडतात. आनंद त्यांना विचारणं हे वाचलं का नाही. कभी वाचेगा. आनंद किती झालं. एका ट्रेमध्ये नाही 2 मागवलं होतं. एक्स्ट्रा व्हेजिटेबल. व्हॉट डू यू मीन. म्हणजे मला व्हेजीस नाही दिले. फास्ट फूड मध्ये पण हा हेल्थ कॉन्शियस असतो. त्यांनी एक्स्ट्रा व्हेजीस मागवलेले आहेत. बर्गर त्याच्यात विंग्स लावून उड आणि ह्याच्यात बर्गर आहे. ओहो हे बघ मी बोललो होतो तुला. फालतू. ओहो ड्यूड. आणि आय मीन येस. आणि हे पानाप तुझं असं पायनॅपल. तुझं असं काय आलंय बर्गर. पायनॅपल आहे. गुरुच्या सजेशनमुळे मी हे घेतलंय तर हे ट्राय करूया. पहिले गाणं घ्या. तुला माहित नसतं. इट इज ॲक्च्युअली गुड. अ बिट डिफरंट बट गुड. स्मोकी चिकन विंग्स. आनंद थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू. तर आता आम्ही निघतोय. आमच्या गाडीत जे जे आलेले ते आम्ही सगळे निघतोय. हे आपली पिशवी हां चटणीवाली. अँड प्राप्ती, आनंद आणि गुरु. प्राप्ती, आनंद आणि गुरु हे दुसऱ्या गाडीतून येतील. आणि आपल्याला पाण्याची बॉटल घ्यायची आहे तर पुढून पाण्याची जरा बॉटल. सो पाण्याची एक बॉटल घेऊया कारण पाणी लागणार आहे. आम्ही आता ही दिसलेली बॉटल घेतली आहे. आता फायनली फूड मॉलमधून आम्ही बाहेर पडतोय. आणि हे कुठे आहेत. जाऊ आता डिरेक्टली गाडीकडे.
ते दादा पण दिसत नाही आहेत आपल्या गाडीवाले, पण पुढे असतील. आम्ही निघतोय. बाय आनंद. आणि आता बाबा जरा पुढे बसतायत, मी मागे बसणार आहे. पण मला विंडोमध्ये बसायचं, त्यामुळे विक्रांतला मध्ये बसवणार. ऑप्शन नाही आहे मेरे पास. फायनली आम्ही ह्या फूड मॉलमधून निघालो आहे. आता हेडिंग टुवर्ड्स सातारा डिरेक्टली. मध्ये मला पूर्वा भेटणार आहे 10 मिनटं. पूर्वाला भेटून पुढे जाणार. आम्ही आधी जगदंब नावाच्या एका हॉटेलवर थांबणार होतो जेवायला, पण ते अगदीच पुण्याच्या पुढे. आणि आता आम्ही इतकं खाल्लंय की कोणालाच भूक लागणार नाही तोपर्यंत. ते खूप लवकर होईल. सो मानसीने एक रेस्टॉरंट सांगितलंय मानस म्हणून, साताऱ्यातच आहे. तिकडे आम्ही जाऊन मटण खाणार आज. आम्ही पुण्यात पोचलोय. पूर्वा येते, सो पूर्वासाठी आम्ही इकडे थांबलोय. हा वारजेचा ब्रिज आहे. तो ब्रिज पूर्ण कंप्लीट करून आम्ही इथे लेफ्ट हँड साईडला थांबलो. इकडे आमच्या पुढे एक बस पण आहे. सो आता पूर्वा आली की 5 मिनटं तिच्याशी बोलून, म्हणजे बिचारी फक्त 5 ते 10 मिनटं भेटता यावं म्हणून ऑल द वे येते. या या सगळ्यांनी. पूर्वा, मला आता पूर्वा भेटली. पूर्वा, तुला कसं वाटतंय माझे ब्लॉग्स बघून? खूप मज्जा येते. हे पूर्वाचे पप्पा. तुम्हाला माहिती ना, का पूर्वाने मला मोटिवेट केलं की ब्लॉग्स कर. म्हणजे तिचं मी कारण बघायचं. मी म्हटलं तू का थांबवलंय? इट यूज टू बी फन टू वॉच हर ब्लॉग्स. थँक्यू काका. हाय करा. बाय 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 म्हटल्या. ऍक्च्युली काय झालं की मला ऑन द वे भेटली आहे, सो आम्हाला असे काय सुचत नाही काय बोलावं. पण ठीक आहे, आता मी ब्लॉग बंद करते आणि मी 5 मिनिटं बोलतो जरा. आणि मावशी थँक्यू सो मच. त्यांनी माझ्यासाठी बिर्याणी पाठवली आहे. आणि काय काय आहे त्याच्यामध्ये. तिच्याच पिशवीत सामान परत. ऍक्च्युली या पिशवीत मी पूर्वासाठी गिफ्ट पाठवलेलं पुण्याला. ओके बाय. फायनली साताऱ्यात पोचलोय. साताऱ्यात मानस जे हॉटेल आहे तिकडे आहे. मला वाटतं बाबा इकडून उतरतात. हे बघा मानस आणि ही बघा मानसी. तर आम्ही आता मानसमध्ये चाललो आहे. तुम्हाला फ्रंटने पण दाखवते. छान आहे हॉटेल. हॅलो आनंदजी. थँक्स 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 थँक्स. प्राप्तीजी ऑन द व्हिडिओ कॉल. वेर इज टुकटुक गुरु. आता सगळे गेलेले आहेत. मी पण जाते जरा. कुठे गेलेत नाही तर माझं मिस होईल. छान आहे. टुक टुक टुक. 2 मिनिटं पुढे होतात. आणि शायनिंग तर केवढी मारली. आता नाव देत आहे. हा, आणि आपल्याला काय म्हणलं, मी तुमच्या खूप पुढे गेलोय. काय एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. अगदी वाईट नको. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी प्लीज. तर छान आहे हॉटेल ॲक्च्युली. आता आतमध्ये बघू. जेवण पण छानच असणार आहे, पण मी टेस्ट केल्याशिवाय सांगणार नाही. पण मानसीने मला सांगितलं की जेवण खूप छान आहे, तर जरा वेट करूया. आम्हाला फायनली टेबल मिळालं आहे. सो वी आर गोईंग इनसाइड. आणि आनंद इतका लाजतोय ब्लॉगमध्ये. मिळालंय का टेबल आपल्याला? कुठे आहे बाबू? खूप गर्दी. चला, टेबल मिळाला आहे. पटपट ऑर्डर देऊ. भूक पण लागली आहे जरा. ओके, पटना येतोय. आम्ही मटन थाळीच घेणार आहे. माझं फिक्स आहे मटन. आता मी जरा ट्रायपॉड असा लावते आणि मग आपण सगळ्यांची गप्पा मारूया. अजून टुकटुक आहे, त्याच्याशी तुमची भेट घालून देते. त्याने मला मेसेज केला की आम्ही तुमच्या खूप पुढे आहोत. टुकटुक असं लिहिलं आणि आमच्या 2 मिनिटं पुढे होता फक्त. 30 सेकंड्स बोलला. याचा अर्थ तुमच्या ड्रायव्हरने काय केलं माहितीये? ही टूक इट सिरियसली. आय विल एडिट दिस. डोंट वरी.
तुमच्या कानांना मी अजिबात टॉर्चर होऊ देणार आहे. मी ऑर्डर करते मानसी. आता मी मेन्यू पाहिला आहे, मी तुम्हाला पण दाखवते. सो त्याच्यामध्ये ना मिनी थाली, फुल थाली असे सगळे ऑप्शन्स आहेत. म्हणजे जर आपल्याला खूप खायचं नसेल तर आपण जरा मिनी थाली ऑर्डर करू शकतो. तर ना इकडे स्पेशल आहे जत्रा मटण, पण ते थाळीमध्ये देत नाही, ते वेगळं ऑर्डर करायला लागतं. सो आम्ही एक जत्रा मटण हंडी आणि इंद्रायणी राईस असं ऑर्डर करतोय आणि एक स्पेशल मटन थाली आहे ती ऑर्डर करतोय. तू चिकन सूप का घेणार आहेस फक्त? कारण मी मटण खात नाही. नाही मी त्याचं उत्तर देते. पण तो डाएटवर आहे. एक तर तो मटण खात नाही, पण चिकन सूप पिणार आहे कारण त्यांनी पोट भरून बर्गर खाल्लाय. त्यात खूप मैदा, पण त्याच्या हिशोबाने मैदा म्हणजे फॅट नाही. बॅलन्स डाएट आहे म्हणतो तो, कारण खूप व्हेजीज. त्याच्यानंतर मध्ये 2 कप चहा आणि टोस्ट खाल्लाय आणि तो पण मैदा नाहीये. शुगर पण नाही, वो शुगर नाही, ते ऑर्गॅनिक आहे. तुमच्या अच्छा, तुझ्या चहामध्ये शुगर नव्हती का? म्हणजे साखर, आणि टोस्ट मध्ये पण नव्हती ना साखर? आणि टोस्ट कसलं बनलेलं? मैदा नाही ना? ओके ओके, ग्लुटेन फ्री. ओके ओके. कसं वाटतंय तुम्हाला? नाही, सगळंच मी डाएटच फॉलो केलेलं. हो, मैदावाला बर्गर. आणि आता दुकानातून त्याने चणे घेतले. सांगितलं चणे प्रोटीन. या त्याचं बेसन पण बनतं, रस्सीला बनतो. हा, म्हणजे ते तिकडे बनवणं. अच्छा, काय आणि सोपं आहे. भाकरी आणि चिकनची काहीतरी. ओके. आणि मानसीने ते जत्रा मटन सगळ्यांसाठी सांगितलंय. अँड माझ्यासाठी पण जत्रा मटन. सो मैं सेलिब्रेट करने वाली हूँ मटन. मटन इज माय फेवरेट. याला एक गोष्ट नाही आवडली. काय? इकडे जायंट व्हील नाही आहे. प्राप्ती एक्सप्रेशन दे जल्दी. हा, म्हणजे आकाशी चंद्रचा. तू ऐकलंस त्याचा जोक? इथे सगळीकडे जत्रा जत्रा लिहिलंय, पण इथे जायंट व्हील नाहीये. पूर्वाच्या मम्मीने ही चिकन बिर्याणी पाठवली आहे, तर आम्ही सगळे थोडी थोडी टेस्ट करतो. अँड त्याच्यासोबत ग्रेव्ही पण आहे. बाबा प्राप्ती पूर्वाच्या मम्माने पाठवली. मावशी बिर्याणी खूप मस्त आहे. थँक्यू सो मच. घरी बनवली आहे. हो, आरसा आहे ना. नाईस ना. आणि खाली ह्याचं प्रोटीन मध्ये. हाऊ इज इट? नाईस ना. चला खाऊन. ही माझी मटण थाळी आलेली आहे. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, मटणाचं लोणचं, सॅलेड, बॉइल्ड अंडं, सुकं मटण, भाकरी आणि भात येईल. जत्रा मटण आलंय तर हे ना, ह्याच्यात भाकरी अशात कुस्करून खायची. काय लागतं ते, यम. जत्रा मटण ट्राय करते. माय गॉड, मटण इतकं टेंडर आहे, इतकं टेस्टी आहे. फक्त भात खाते. ट्राय करते. आता माझ्या थाळीमध्ये जे सुकं मटण आहे ते ट्राय करून बघूया. इतकं अमेझिंग आहे. आणि तांबडा रस्सा ट्राय करूया. पांढरा रस्सा खूप कमाल आहे. आता मी जेवून घेते. हे माझं जेवणाचं ताट. आणि मला खूप वेळ झाला, म्हणजे दिवसभर आम्ही मटण खाणार या विचाराने टेम्प्ट होत होतो. आणि आता मी माझं पूर्ण जेवण फिनिश करते आणि मग तुम्हाला भेटते. सी यू, बाय, स्टे ट्यून. आता आमची जेवणं झाली आहेत. एक नंबर जेवण होतं. तुम्ही ह्या टेबलवरून तुम्ही अंदाजा लावू शकता. मानसी कसं होतं जेवण? पण हे हॉटेल मानसीनेच सजेस्ट केलेलं, कारण मानसी ट्रॅव्हल करत असते आणि ती खूप अशी फूडी आहे. तिचा चॉईस खूप छान आहे. एक नंबर जेवण होतं. बाबा, कसं होतं जेवण? उत्कृष्ट जेवण होतं. मला जेवण
फूड गॅसम झालेला आहे. आय स्वेअर. इवन मला पण बाबांनी चिकन थाळी घेतलेली, मी मटन थाळी घेतलेली आणि जत्रा मटन मागवलेलं आम्ही, अळणी सूप मागवलेलं आणि भाकरी, इंद्रायणी राईस. ऑल्सो इकडचा जो राईस आहे तो अमेझिंग होता. म्हणजे इंद्रायणी राईस हा सगळीकडे चांगला नाही मिळत, पण इथे खूप छान होता. त्याला एक छान अरोमा होता. आणि आता निघूया, सगळे बाहेर गेले, तिकडे बिलिंग सुरू आहे आणि दॅट्स हाऊ इट इज. आमची जर्नी खूप छान सुरू आहे आणि आत्तासाठी सी यू. बाय. सबस्क्राईब, वेलकम, लाईक, शेअर, कमेंट. वेलकम टू माय चॅनल. वेलकम टू चॅनल माय. आपला आनंद माहितीये ना, सस्पिस्पन. आनंद बोललेला की मॅमच्या चॅनलला सस्पिस करा आणि ते बेल आयकन असतं त्याला. ओके, मी आता जस्ट नुकताच ब्लॉगर झाले, नवीन अगदीच. त्यामुळे माझ्याकडनं जर का कॅमेरा नीट हँडल नाही झाला तर माफ करा. कॅमेरा नवीन मी बोललो ना. आणि हे बघा, या साईडला पण डायनिंग एरिया आहे, या बाजूला आम्ही बसलेलो. आणि आता आपण बाहेर गेलेत का सगळे? बाहेर गेलेत सगळे. आय होप सो. चलो देन लेट्स गो अँड लेट्स बिगिन आवर जर्नी. इकडे लिहिलंय, जाताना घंटा वाजून आपल्याला जेवण आवडल्याची पोचपावती द्या. मग जेवण आवडलंय त्यामुळे. आणि मला जेवण खूप जास्त आवडलंय. आनंद तू पण दे. आनंदकडे कर. आनंद हातात येईल इतकं. प्राप्ती आपल्या टीम कडून. प्राप्ती ये घाबरली होती प्राप्ती, तुला किती आवडले जेवण ते कळू दे. अरे तो असा चॅलेंज आहे. प्राप्ती जत्रा मटन. हा चल कर. मटन. आनंद आहे एक मिनिट थांब. 2 मटन न खाणारी माणसं जत्रा मटणासाठी मटणवर नाचतायत. मटन. टक टक जत्रा मटन. ये अन्नदाता सुखी भव. मी केले. चला आम्ही या हॉटेलच्या बाहेर सगळे हाय करा एकदा. सब हाय करो. फोटो काढा आपल्या टीम. अशा पद्धतीने आम्ही सक्सेसफुली एक फोटो पण काढलेला आहे त्या गेटवर. आणि हे बघा, इकडे पूर्ण अंधार आहे, फक्त आम्ही वाईब करतो इकडे या अंधारात. आणि जेन्युइनली सांगते, माझी ही जर्नी खरंच खूप छान झाली. थँक गॉड अँड थँक्स एव्हरीवन. ही आमची गाडी आहे, आता आम्ही गाडीत बसतो. हा हायवे आहे मागे. अँड आता इथून 1 तास आहे आमचं लोकेशन. आता नॉनस्टॉप जाऊ आणि मोस्टली आता मी ऑन द वे ब्लॉग नाही करणार. तिकडे पोचल्यावर फोन चार्ज करते आणि मग ब्लॉग करते. मी तुम्हाला म्हणाले मी परत ब्लॉग नाही करणार, पण हे आमचे दादा खूप कॉपरेटिव्ह आहेत. आम्हाला इतकं कॉपरेट केलं. लाईट बंद. त्यांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं. दादा हाय म्हणा ना. ओके, थँक्यू. चलो आता डिरेक्टली टुवर्ड्स सातारा. सी यू ऑल. बाय.